जय जय राम हरि जय जय राम गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकट हारी रामा गोकुल संकट हारी जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम नव नीरदस महा नव नीरदस नव नीरदस नव नीरदस नवनीत प्रिय नवल विनोद विहारी जय जय राम नवल 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 विनोद विहारी जय जय राम नवल विनोद विहारी जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम दुर्वासुनुत दुख विमोचक दुर्जन संगम हारी हरि हरि जय दुर्वासुनुत दुख विमोचक दुर्जन संगम हरि रे हरि रे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय राम शरणागत दीना दीना देना रे शरणागत दीना रे शरणी शरणागत दीना शरणागत शरणागत दीना चरणी रे शरणागत 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 दीना
शरणी नेई करुणा दृष्टी निहारी रामा रामा करुणा दृष्टी निहारी रामा करुणा दृष्टी निहारी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम। रूप पाहता लोचन रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप 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 पाहता लोचन रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव परवा तो हा माधव परवा तो हा माधव परवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी 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 तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सुखाचे आगर सुखाचे आगर सुखाचे 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 आगर सर्व सुखाचे आगर बापर घुमा देवी बरू बापर घुमा देवी बरू तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। कुंडलिका वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। भारत माता की जय।
आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। स्मरता 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 रेम पद रेम पनि सा नि द पद पगरे गणेश। स्मरता नित्य धा धिन धिन धा धा धिन धिन धा। स्मरता नित्य हरि स्मरता नित्य हरि। हा स्मरता नित्य हरि। मगती माया काय करी काय करी काय करी। स्मरता नित्य हरि स्मरता नित्य हरि। स्मरता 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 नित्य हरि। स्मरता 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 नित्य हरि। मगती माया 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 काय करे। स्मरता नित्य हरि स्मरता नित्य हरि। नाम रूपात्मक सकल ही नश्वर। नाम रूपात्मक सकल ही नश्वर। सत्य है विपरी स्मरता नित्य हरि स्मरता नित्य हरि। स्मरता नित्य हरि। सहज रूपे निजानंदे रंगुनी। सद्गुरु पाय धरी सद्गुरु पाय धरी सद्गुरु पाय धरी। स्मरता नित्य हरि स्मरता भरता नित्य हरि स्मरता स्मरता नित्य हरि। ती माया काय करी काय करी काय करी हा हरि। स्मरता नित्य हरि नित्य हरि नित्य हरि।
चिंतन श्री गुरुदेव दत्त। आजचा दिवस माझ्या दृष्टीनं खूप आनंदाचा आणि खूप दुःखाचा। आनंदाचा याच्यासाठी की इतक्या सिद्ध ठिकाणी आज या ठिकाणी सेवा करण्याचा लाभ मिळाला, आणि दुःख ह्याचं की 50 होईपर्यंत इथपर्यंत आलोच नाही। कर्वे रोडने खूप वेळा जाणं झालं, पुलावरनं जायचं ते पौडलाच पोचायचं, मध्ये एक ठाणं आहे, दर्शनाला 1-2 वेळा येणं झालं, पण सेवेसाठी काही उभं राहायला जमलं नाही, योग नाही आला। या वेळेला घैसास गुरुजींच्या पुढाकाराने हा एक उत्तम सुंदर योग जुळून आला। काही नवीन असलं म्हणजे आम्हालाही आव्हान मिळतं। ते म्हणाले, बुवा तुम्ही असाल राष्ट्रीय कीर्तनकार, पण इथे संत चरित्रच सांगायचं, जमलं तर उद्या पौराणिक चरित्र। अर्थात हे वर्गीकरण करण्यातही काही अर्थ नाही, कारण संत चरित्र हे ऐतिहासिक नाही असं कसं म्हणावं? संतांचं चरित्र हा इतिहास आहेच ना। बरं, पौराणिक चरित्र हाही इतिहास आहे, त्यामुळे तसं काही इतिहास या विषयाशी फारकत होत नाहीये, फक्त त्याला शीर्षक संत चरित्राचं निरूपण। आपण इतकी वर्ष या ठिकाणी विविध निरूपणं ऐकली, यापेक्षा काय वेगळं निरूपण आपल्याला करता येणार? पण गोष्ट अशी असते, ज्याचा अभ्यास अधिक दृढ व्हावा अशी इच्छा असते, तो धडा वाचलेला असूनही वारंवार वाचला जातो। जसं संत वाङ्मयाची एक महती अशी आहे की जितक्या वेळा वाचावं तितक्या वेळा ते आणखीन अधिक समजायला लागतं। 5व्यांदा ज्ञानेश्वरी वाचली तेव्हा त्या ज्ञानेश्वरीचा मिळणारा आनंद आणि 50व्या वेळा ज्ञानेश्वरी वाचली तेव्हाचा आनंद, याच्यामध्ये प्रचंड फरक राहतो। जो नियम सामान्य पोहण्यात आहे तोच तसाचा तसा तिथे आहे। पोहायला लागल्यावर आनंद मिळतोच, पण त्याच्यामध्ये अधिक अधिक प्रवीणता प्राप्त झाल्यानंतर जो आनंद प्राप्त होतो, संत साहित्याच्या या समुद्रामध्ये जितक्या बुड्या माराव्यात, परत वर येताना आणखीन काहीतरी माणिक हाती लागतच। असे हे गुणांचे रत्नाकर, ज्या ठिकाणची रत्न संपतच नाहीत। असं वाटतं गेली अनेक वर्ष, अनेक शतक, अनेक युग वेगवेगळे संत महंत तत्वज्ञ विद्वान सतत या तत्वज्ञानाच्या सागराशी बुडी मारून काही ना काही नवीन शोधतायत। आता तरी संपेल छे, भूमितीच्या पायासारखं 22/7 भागाकार चालूच आहे, शेवट नाही, त्याला उत्तरच नाही। या दृष्टीनं जो धडा घट्ट करायचा, त्याची जेवढी पुनरावृत्ती होईल त्या दृष्टीनं ते औषध जास्त ताकदवान होणार। हा आयुर्वेदाचाही सिद्धांत आणि होमिओपॅथिकचा पण सिद्धांत। ॲलोपॅथिकच्या सिद्धांताबद्दल मी बोलू शकत नाही, कारण फारसा अनुभव नाही, त्या वाटेला जात नाही। फटकन झोप लागायला हवी असेल तर फक्त गोळी घेतात, पण बाकी औषधासाठी ह्या दोनही औषध उपचार पद्धतीमध्ये एकाच अनुभवाचे वळसे जेवढे जास्त, तेवढी त्या औषधाची गुणवत्ता जास्त। किती पोटेन्सी पाहिजे तेच अधिक उगाळलेलं आहे। या दृष्टीनं तुमच्या आमच्या मनातल्या या उपासनेची जी फलश्रुती आहे, ती फलश्रुती अशी आहे की अनुदिनी अनुतापे तापलो रामराया। जेवढे दिवस या संसारामध्ये आहे तेवढ्या संसारामध्ये ताप झालाच आहे, कुठला ना कुठला झाला आहे। अनुदिनी अनुतापे,
तापलो राम राया. पण इथे मागणं मागताना ताप झाला आहे तर कोल्ड्रिंक द्या, एसी लावून द्या, चंदन द्या, कैलास जीवन पाहू. ताप या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणकोणते, यातलं काही मागा न मग. परम दिन दयाळा नीरसी मोह माया. ताप कशामुळे आहे ते त्या रोग्याला कळलं, हा आनंद आहे. ताप असल्याचा नाहीये, त्याच्यावर असलेल्या मोहमायेमुळे आहे. जे लहान पोरांना जमतं ते मला नाही जमत. हे जमण्याचं वय लहानच असतं. समुद्रावर छान चौपाटीवर फिरायला गेलं, आपलं बालपण संपलेलंच असतं. आपण ते भेळेच्या मागं येतं पाणीपुरीवाला. खरा आनंद पोरं घेतात. मग वाळूचं घर सुरू, पायावर थप्प्या मारस, बोगदा करणार, त्या घराला कुंपण तिथल्याच खड्यांचं, त्याच्यातलाच एक पांढरा मोठा खडा तिथे ठेवायचा, ही माझी गाडी आहे बरं का. इथून घरी जाताना हे सगळं मोडायचं आहे. हे कुंपण करताना सुद्धा माहिती आहे, पण म्हणून मग कसं तरी करून टाकूया ही वृत्ती नाही आहे. जरी मोडायचं असेल तरी करायचंय तेव्हा ते उत्कृष्टच करायचं. एक नंबर पाहिजे गाडी, पार्किंग मस्त पाहिजे. नाही नाही अहो, जेवण सुद्धा उरकायची असतात. मग आमटीन भाजी एकत्र करून घालू का खायला तुला? आता ती वाढता वाढता होते ती गोष्ट वेगळी. भाजी पडली आमटीत, आता हे काय वाढलं म्हणले भामटी. भाजी आमटी एकत्र, पांडुरंग हरी वासुदेव हरी. कुठलीही गोष्ट आहे ती उरकायचीच आहे. आज ना उद्या ती संपायचीच आहे, कुठल्या तरी पद्धतीनं संपायची आहे. ज्याला ज्याला म्हणून नाम आहे, ज्याला ज्याला म्हणून रूप आहे. नाम रूपात्मक नश्वर. हे सगळं नश्वर असताना सुद्धा जोपर्यंत आहे तोपर्यंत कसं ठेवायचं? कसंही ठेवूया का? नको. त्या लहान पोराची आम्हाला अक्कल पाहिजे. नटवायचं सुंदर, फक्त ते सुखी का असतात त्या घरावर त्यांचा माया मोह नाही. त्यामुळं ज्या क्षणाला आई हाक मारते चला घरी, एका मिनिटात भसा 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 परत ते वाळूमध्ये घालतात आणि मित्रांना सांगतात उद्या दुसरं करूया बरं का, चला. गेलो माझं ते कर, उद्या करून परत. त्या मुलाला उद्याच्या त्याच्या कर्तृत्वाची जितकी खात्री आहे तेवढी सुद्धा मला माझ्या पुनर्जन्माची नाही. भगवंताची हाक आली, मी त्या मायबापाकडे गेलो, जेवलो, छान वेळ थोडा वेळ थांबलो, परत तो पाठवणारच आहे संसारात. उद्या आलो परत दुसरं घर करीन ना. त्रास घर असल्याचा नाहीये, मोहमायेमुळे आहे. म्हणून माझं घर काढून घे किंवा माझा बधीरपणा दे असं काही न मागता अनुदिनी अनुतापे तापलो राम राया. मग परम दिन दयाळा काय कर, नीरसी मोह माया. एवढंच फक्त काढ. हा धडा थोडा अवघड आहे शिकायला. विवेके सदा स्वस्वरूपी भरावे, या ओळीचं हे निरूपण आहे की समोरच्यातलंही स्वस्वरूप ओळखणं आणि माझंही स्वस्वरूप ओळखणं हे उपासनेत ज्याला जमलं त्याला माया बाधत नाही. दृष्टांत अतिशय सोपा. कुठला? खेळ हा बहुरूप्याचा. आताच्या काळात ते कोण दिसत नाहीत, पण पूर्वी असायचे, गावात बहुरूपी यायचा आणि आपल्या मनोरंजनासाठी किती प्रकारचे कपडे करायचा. वाघाचे चट्टेपट्टे लावून, शेपूट, वाघाचा मुखवटा,
घापकन उडी मारायचा, पोरं अशी घाबरायची, किंचळायची, उड्या मारायची. पण मोठी माणसं घाबरत नव्हती. का? तो खरा कोण आहे हे त्यांना माहिती आहे. तो खरा कोण आहे हे माहीत असल्यामुळे वाघ उडी मारणार आहे. ते थांबेल का? नाही, पण त्याची भीती थांबेल. पण त्यालाही त्याच्या स्वस्वरूपाचं अनुसंधान आहे. त्यामुळे तो काही नरड नाही फोडणार तुझं. ज्याला एकमेकाची ओळख आहे त्याला त्रास नाही होणार. ज्याला ती ओळख नाही किंवा एखाद्या बहुरूप्याने ते रूप घेताना जो त्रयस्थपणा ठेवला पाहिजे तो जर ठेवला नाही, तर राक्षसाचं रूप घेताना तो काहीतरी भयानक करू शकतो. पण त्यालाही जेव्हा त्याचं अनुसंधान आहे आणि बघणाऱ्यालाही अनुसंधान आहे, तोपर्यंत दृश्य असतील, प्रसंग असतील, भयानकता असेल, पण भीती नसेल, ती बाधणार नाही. आणि या गोष्टीसाठी आपल्या पुराणामध्ये फारच सुंदर कथा आली आहे. माया या शब्दाचा अगदी साधा सरळ सोपा आपल्या परमार्थात असलेला अर्थ, जे नसताना आहे असं जाणवतं, माया. अर्थात ही संपूर्ण सृष्टीच भगवंतानी रचली आहे ती मायेच्या शक्तीवर. माया ही एकच गोष्ट अशी मजेशीर आहे की जी अडकवते आणि तीच सोडवते. कुलूप कशाने लागतं? किल्लीनं. उघडतं कशाने? किल्लीनंच. का उघडायची किल्ली वेगळी असते? परमेश्वराचं या मायेला अधिष्ठान आहे, त्यामुळं ती खोटी असून सुद्धा खरी दिसते. अधिष्ठान मोठं असेल तर खोटी गोष्ट सुद्धा खरी वाटते. अधिष्ठान कमजोर असेल तर खरी गोष्ट सुद्धा खोटी वाटते. एखाद्या मोठ्या सरदारानं दारिद्र्य प्राप्त झाल्यानंतर आपली श्रीमंती दिसावी म्हणून खोटे दागिने घालायला सुरुवात केली. पण त्या खोट्या दागिन्याला त्या सरदारकीचं अधिष्ठान असल्यामुळं ते खरे वाटतात. काय दागिने आहेत सरदारांकडे. आणि एखाद्या गरिबानं पै पै जोडून चांगले दागिने करावेत, पण त्या दागिन्याला गरिबीचं अधिष्ठान असल्यामुळे खरे दागिने घातलेले बघून सुद्धा माणसं म्हणणार, एवढी गरिबी असताना कशाला नकली दागिने मिरवायची हौस आहे, कळत नाही. अहो खरे कसे खरे वाटणार? अधिष्ठान नाहीये त्याला. भगवंताचं अधिष्ठान असल्यामुळे त्या मायेला इतकी सत्यता आहे. मात्र आता भगवंताला प्रार्थना हीच करायची, बाबा रे ही तुझीच आहे, त्यामुळे ह्याच्यातनं सोडवायला तूच आहेस. ह्याच किल्लीनं ते उघडणार आहे. नारद ऋषींनी या ठिकाणी असं विचारलंय, भगवंता ते काय हे सगळे सारखे सारखे म्हणतात हो, माया 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 माया, यामा 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 माया माया माया. काय जपानी कंपनी वगैरे का काय तुमच्याकडे? यामाहा फोकासो यामा माया काय झाली? दाखवा तर खरी एकदा आम्हाला काय तुमचं हे माया प्रकरण आहे. नारदांना त्याची बाधा नाही, कारण सातत्याने स्मरता नित्य हरी, अनुसंधान कायम असल्यामुळे त्याच्या बाधा कशा असतात माहीतच नाही. दरीत कोसळल्याचा आनंद घ्यायचा असेल तर आधार सोडला पाहिजे ना आधी. तो धरून कसं तुम्हाला कोसळल्याचा अनुभव मिळेल? जा रे यमुनेत जा, थोडा वेळ पोहून ये. आणि भगवंतानी स्मरण नावाची वस्तू थोडा वेळ बंद केली. नारद ऋषी जे पाण्यामध्ये उतरले, पाण्यातनं खोल गेले, ते आपण पाण्यात गेलो हेच विसरले आणि खाली जमीन लागली पायाला. अरे अच्छा, ये रास्ता कौन सा है? सुहाना सफर ये मौसम हसी. काय छान रास्ता आहे. चालले महाराज रस्त्याने, वा वा वा, समोर एक प्रचंड नगरी दिसली. ये कौन सा शहर है? ते वैभव पाहिलं, वा वा वा, हे गर्दी नगरीमध्ये. अरे मी येणार कळलं वाटतं. नंतर कळलं त्यांचा वेगळाच समारंभ चाललाय, आपला त्यांचा तसाही काही संबंध नाही. अहो शुकशुक,
काय चाललंय? काय करणार, आमच्या नगरीचा राजा मेला म्हणून तुम्ही जमा झालायत? होय ना. आमच्या नगरीमध्ये पद्धतच अशी आहे की पहिला राजा मेला की तिथल्या हत्तीच्या सोंडेमध्ये माळ दिली जाते आणि मग या गर्दीमध्ये तो हत्ती ज्याला माळ घालेल तो पुढचा राजा होतो. अशी गंमत आहे व्हय. म्हणजे हे सगळं त्या गजराजाच्या हातात आहे, हत्तीच्या हातात आहे. हातात नाही, सोंडेत आहे. हा तेच ते त्याचा तो बघूया वाट. हा ते आलं ना प्रकरण, आलं. डुलत 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 नारदाच्या गळ्यात माळ घातली. काय आनंदाच्या उकळ्या फुटल्यात. आय 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 आय. पहिल्यांदाच आलो नगरीमध्ये. पायघड्या काय घातल्यात, गुलाबाच्या पाकळ्या काय टाकल्यात, शिंग काय, तुतार्या काय, सनई काय, चौघडे काय, काय स्वागत. वारे काय घालतायत. बसा 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 महाराज बसा, माझा पंचपक्वान वगैरे वगैरे वगैरे. असा आनंदाने कालक्षेप सुरू झाला त्या नगरीचा राजा म्हणून. आणि काही दिवसांनी त्या नगरीची राणी मेली. राणी मेली म्हटल्याबरोबर सगळ्या लोकांनी 2 तिरड्या आणल्या. हे काय नाटक आहे? आमच्याकडे प्रथा आहे, ती मेली की नवऱ्याने सती जायचं. हो, हा काय छळ आहे? हत्तीची प्रथा जर मान्य करायची असेल मग हेही मान्य केलं पाहिजे ना. हत्तीनं माळ घातलेला राजा, ही प्रथा मान्य केली ना. तशीच आमच्याकडे ही प्रथा आहे. आता राणी मेली, तुम्हाला पेटलं पाहिजे. कुठे या नगरीत आलो मारायला. बांधलं तिरडीवरती नारदाला. चेता धडा 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 पेटलेली. त्या ज्वाळा बघून जीव खाली वर चाललाय. राणीचं प्रेत ठेवलं, त्याच्यावर ह्याचं प्रेत ठेवलं, खालनं आग लागली. ओय 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 ओय. आणि जे डोकं वर आलं तर यमुनेच्या नदीतनं वरती. मगाशी कुठं होतो आपण? किनाऱ्यावर कृष्ण बसले होते. क्या ख्याल है आपका, हाल कैसा है जनाब का. कसं काय वाटतंय? काय हे देवा, ही पद्धत झाली हे माणसाची वागायची. माया. आतापर्यंत या सगळ्या गोष्टीची तुला कधी बाधा झाली नाही का? तस्मरता नित्य हरी स्मरता स्मरता. अर्थात एकाच दिवशी सगळं निरूपण आटोपता नाही येणार, पण 2 कडवी अशी आहेत. पहिल्यांदा पहिल्या कडव्यामध्ये फक्त एक सत्य पुन्हा एकदा आठवून दिलाय की ज्याला ज्याला नाम आहे आणि ज्याला ज्याला रूप आहे. मी जपाच्या नामाबद्दल नाही बोलत आहे, मी वस्तूंबद्दल बोलतोय. ज्या ज्या वस्तूला आपण काहीतरी नाव दिलंय आणि ज्या ज्या वस्तूला काहीतरी रूप आहे, ही प्रत्येक गोष्ट आज न उद्या कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं संपणार. अर्थात आहे तेव्हा ती चांगलीच ठेवायची आहे. आंघोळ करणार का आज? आता काय झालं आहे ना गरम पाणी आज. काय पाण्याने आंघोळ करा, दुधाने करा, नाही तर अत्तरानं करा, शेवटी जायचंच आहे. अरे तू मायेचा हा नको अर्थ काढू मूर्खासारखा. काय उपयोग आहे मला सांगा आंघोळीचा? जेवतोयस का मग आता? इच्छाच मिली जेवायची. अरे बघ किती सुंदर पदार्थ, काय उपयोग त्या पदार्थांचा? ज्या पोटात ते जाणार ते. आता पुढचं नको सांगू, मला माहिती आहे सगळं काय जे काय तुला सांगायचं ते. गधड्यात जरी हे सगळं सत्य असलं तरी सुद्धा या ठिकाणी संत महंत म्हणतात त्या वस्तूला नाकारू नको,
त्याचा स्वीकार केलाच पाहिजे. जीवन आहे तोपर्यंत या गोष्टी ज्या नश्वर म्हणून म्हटल्या जातात माझ्या सकट, त्या सगळ्या आहे तशा यथायोग्य वापरणं भागच आहे. फक्त तुला दुःख होतं ते नश्वर असल्याचं नव्हे, तुझं नक्की स्वरूप तुला माहीत नसल्यामुळं त्याचा त्रास होतोय. म्हणून ती माया तुला त्रास देते आहे. जसं बहुरूप्याचा खेळ करत असताना तो जर मी बहुरूपी आहे हे विसरला तर त्रास सुरू होईल. तो वाघ झाल्याचा त्रास नाही होणार, मी बहुरूपी हे मी विसरलो इथं त्रास सुरू होईल. त्याचा खेळ मी बघायला बसल्यानंतर मी या बहुरूप्याला रोखायला सक्षम आहे असं मी मला विसरलो तर मला त्रास सुरू होईल. त्याचं आक्रमण याला काही त्रास नाही होणार. मला स्वस्वरूपाचं अनुसंधान आहे आणि ते मिळवण्यासाठी, ते प्राप्त करण्यासाठी मार्ग कुठला? सद्गुरूचे पाय धरी. सद्गुरूंच्याकडून ही उपासना शिकून घेऊन अशी स्वतःची अवस्था प्राप्त कर, ज्यायोगे या जीवनातल्या सगळ्या गोष्टी यथायोग्य वापरता येतील. पण त्यात मोह माया नसल्यामुळे त्या आज ना उद्या इकडे तिकडे झाल्या तरी सुद्धा दुःख नावाची वस्तू आत जाणार नाही, माया नावाची वस्तू बाधणार नाही. आणि अशी ज्यांना ती बाधली नाही अशा संताचं चरित्र आज सांगायचं. आणि उद्या सद्गुरु शरण जाय म्हणजे नित्य हरीचं स्मरण केलं तरी सुद्धा सद्गुरु शरणतेशिवाय त्याला पूर्णता नाही, पूर्ण फलश्रुती नाही. या दृष्टीनं संत नाही, पौराणिक चरित्रामध्ये सुद्धा असे दाखले आहेत की ज्यामध्ये भगवंताचा सत्य नित्य सहवास आहे पण सद्गुरु कृपा नाही तर फलश्रुती नाही. आता आज रात्रभर तुम्ही चिंतन करा, झोपा मात्र, नाही तर उद्या पित्त खवळलं तर आपले वाचनामध्ये उलट्या काढाल. रात्रभर झोपत्या कुठली पुराणात अशी कथा आहे सद्गुरु शिवाय नाही, तोच तर सस्पेन्स आहे. नाही तर मग आपलं आता फोडलं नसतं आम्ही ते. संत कथेकडे जाण्यापूर्वी आहे त्याला नकार नाही, पण आहे त्याच्यात मोह नाही. आपले काय बदामाचं दूध आहे, पिता का? घेऊया. दुसऱ्या दिवशी आपले आले का बदामाचं दूध मिळतं कळलं त्यांना. नाही आज दूध नाही आलं, बदामही नाही आले, मग लिंबू सरबत आहे. या दोन्ही ठिकाणी छान राहिला की अनुसंधान छान आहे. नाही आता त्या बदामाच्या दुधाशिवाय जमत नाही हो माझं. असं नाही करायचं. तुम्ही पहिल्या दिवशी बदामाचं दूध दिलं ना आम्हाला, तू त्या दुधातही अडकू नको आणि सरबतातही अडकू नको. दूध कसं आहे? काय मस्त, काय छान साखर लावलेली आहे, केशर आहे वगैरे वगैरे, छान आहे तर छानच आहे. समजा त्या लिंबू सरबतामध्ये लिंबू जास्त झालं आणि साखर कमी पडली, जरा साखर पाहिजे होती, सांग ना. याला हरकत काही नाही, सरबतही संपणार आहे, तू पिणारा तोही संपणार आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. आहे ते छानच करायचं, ह्याच्यातही काही वाद नाही. मग काय होतं, चांगलं असताना तोंड वाईट हो. आणि काय तर म्हणे अध्यात्म साधना, मेल्या सगळंच सुतक लागल्यासारखं का करतोयस माझ्यासमोर बसून? काका कसा झालाय चहा? छान आहे. आत्तापर्यंत हार्ट अटॅक आला असतं मला हे छान ऐकण्यासाठी. इतकं वाईट तोंड करून का? काय चांगलं असून काय उपयोग आहे? हे जे काही त्या मायेच्या टाळक्यात बदले, काय चांगला प्यायला काय वाईट प्यायला काय, शेवटी त्याचं काय नको ना सांगू काय होणार, मला माहिती ना ते काय होणार आहे, त्याचं जे काय व्हायचंय ते. पण चांगला चहा पिऊन सुद्धा कसं काय वाटतं? छान आहे, छान आहे. असा छान का म्हणावा? नाही तर मग आमच्याकडे काही माणसं अशी आहेत काही की असं एखादं वाक्य म्हणतात की नक्की चहा कसा झालाय तर मला कधीच कळत नाही. काका कसा झालाय चहा? वा, आम्हाला काय काही पण चालतं. मग ह्याच्यात हा चांगला झालाय असं मी समजायचंय
काय बिघडलंय असं समजायचं. एक काहीतरी मला नक्की सांगणार आहे बाबा, याच्यात बिघडलं तर सांग ना बिघडलं, असे काही सक्ती नाही त्याच्यामध्ये. ते दुरुस्त करून घेण्यासाठी जीवन आहे आपल्याकडे, आहे ते छानच करायचं आहे. फक्त प्रश्न एकच आहे, ममतेनं फक्त गुंतायचं नाहीये महाराज. माझ्या जीवनामधला पहिला सन्मान कोणाला, तर तो भगवत स्वरूपाला. का तर ज्याच्यामध्ये मी रमतोय काही काळ, तेही त्यानंच निर्माण केलं, आणि रमणारा मी, मलाही त्यांनीच निर्माण केलं. त्यामुळे त्याचं स्मरण हा माझा पहिला विषय नाही काही येणार. अनेकांची कल्पना अशी असते की अध्यात्मामध्ये दोघं आहेत, आत्मा आणि परमात्मा. नाही, परमार्थामध्ये आणखीन एक मधली गोष्ट आहे, ज्याला बाह्यात्मा म्हणतात, अंतरात्मा म्हणतात, आणि मग परमात्मा म्हणतात. काय त्रास देता आपले बुवा, तुम्ही आत्म्यामध्ये सुद्धा 3 पार्सॅलिटी करताय, म्हणजे धपा ढपा ढपा ढपा. आता एकाच शरीरामध्ये बाह्यात्मा आणि अंतरात्मा, हाऊ टुमारो सारे मपने जाने दम गरे पमगने सा स्मरता नित्य हरि, हो स्मरता नित्य हरि, स्मरता नित्य हरि. मगती माया 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 मगती माया काय करी काय करी काय करी, हो स्मरता नित्य हरी. नाम रूपात्मक सर्व ही नश्वर सत्य है, विवरी हो सत्य है विवारे. स्मरता नित्य हरि, स्मरता नित्य हरि. पदनि ध पमगरे स्मरता 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 नित्य हरि, स्मरता नित्य हरि, स्मरता नित्य हरि. 5 वेळेला भजन. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव.
फिरत्याचा काबरती देसी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार फिरत्या साकाबरती देसी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार. मानवी देह आणि कुंभ याच्यामध्ये अतिशय सुंदर साम्य या गीतामध्ये दाखवलं गेलंय. या देहासाठी जशी पंचमहाभूत लागतात तेच कुंभासाठी पण लागतच. माती पाणी उजेड वारा तूच मिसळसी सर्व पसारा. माती पाणी उजेड वारा तूच मिसळसी सर्व पसारा. आकाशच मग ये आकारा तुझ्या घटांच्या उतरंगीला नसे अंत ना पार. तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार. तूच घडविसी तूच फोडसी पुरवाळसी तूच ताडसी. तूच घडविसी तूच फोडसी पुरवाळसी तूच ताडसी. नकळे आतून काय जोडिसी देसी डोळे परी निर्मिसी. तया पुढे अंधार तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार. जेव्हा स्मशानाकडे यात्रा जाते तेव्हा त्या मृतदेहाच्या पुढे एक मनुष्य हातात मडकं घेऊनच चाललेला असतो. त्या मडक्यामध्ये निखारा असतो. त्या निखाऱ्याला म्हणायचं अंगार. प्रत्येक मडक्याचं भविष्य वेगळं आहे, भाग्य वेगळं आहे. काही मडक्यांना लोणी मिळतं, काही मडक्यांच्या नशिबी हे निखारे सांभाळायचं येतं. तर या मडक्यांनी त्या मडक्यावर रागवत बसण्याने काहीच होत नाही. माझ्या उपासनेने, माझ्या तपश्चर्येने, माझ्या पुण्याईने, माझ्या सद्वर्तनाने, माझ्या कर्तव्य पालनाने, माझ्या मानवतेने आपोआप असं पुण्य प्राप्त होणार आहे. पुढल्या जन्मात आम्ही गोपालकृष्णाच्या हातातले माठ असणार, नुसते माठ नाही राहणार. त्या मातीला पुनर्निर्माण आहे. मत्सराने काय होणार आहे बाळा. पण आहे हे भाग्य आता तरी आनंदाने स्वीकारून तप मात्र चालू ठेवलं पाहिजे. कसं? घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे. घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणा नकळे मुखी कुणाच्या पडते लोणी. कुणामुखी अंगार तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार. फिरत्या साकाबरती देसी
मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. पंढरीनाथ महाराज की जय. पंढरपुराच्या शेजारी असणारं छोटंसं खेडेगाव, त्या ठिकाणी हे गोड कुंभाराचं कुटुंब. त्या कुंभाराच्या कुटुंबातल्या यजमानाचं नाव राका कुंभार. बरं, रा टिंब का टिंब कुंभार नव्हे, राका एकत्रच घ्यायचा, राका. पण जुन्या काळी घर फक्त घरातल्या माणसांचं असत नसे, तर आसपासचे बहुतांशी पशुपक्षी न पाळता पण सांभाळायचे. ही रीतच होती. प्रत्येक यजमानाने आपल्या घराचं जेवण सुरू करण्यापूर्वी एक भाताची मूद बाहेर नेऊन ठेवायचीच. तो गोग्रास द्यायचा. चतुष्पाद कोणीही प्राणी त्यावेळेला माझ्या घरावरनं गेला त्याला काहीतरी मिळालं पाहिजे. एक काकबोली द्यायचा. पक्षी आला त्याला काहीतरी खायला मिळालं पाहिजे. जेवायला सुरुवात करण्यापूर्वी चित्राहुती वेगळ्या करायच्या. कीटकाला सुद्धा काढून ठेवतो मग जेवतो. संस्कृती आहे. आम्ही टाकून दिल्यावर त्यांना मिळणारच आहे. टाकल्यावर मिळणं वेगळं आणि जेवणापूर्वी आठवण ठेवून बाजूला काढणं वेगळं. त्याच्यात सन्मान आहे. या पशुपक्षी सर्व विश्वाला सन्मान देऊन मग मी अन्न ग्रहण करणार. या दृष्टीनं या राका कुंभाराच्या घरी सुद्धा गल्लीतली कुत्री जी एका भाकरीच्या तुकड्यावर तुमच्या घराची 25 वर्ष राखण करू शकतात आणि त्याची वाट बघण्याची क्षमता जबरदस्त असते. 30 वर्षांनी त्याला दुसरा तुकडा घातला तरी पुरतो. तुमच्याशी निष्ठे. गेला आठवडा झाला काही दिलंय का, आता भुंकायच्यावर ते आपणच. कोंबडी, आता तो कुंभार असल्यामुळं गाढवं त्याच्या घरात होतीच. माती आणणारी, माती वाहून नेणारी. मडकी तयार झाली की बाजाराला न्यायची. पण गेल्या 5-6 महिन्यामध्ये आणखीन एक पाहुणा घरात वाढला होता. एक मांजर आली होती. हा ती मांजरी सुद्धा अशी विचित्र बाळंतपणासाठी आली होती. आतापर्यंत कोणाबरोबर कुठं राहत होती देव जाणे. डायरेक्ट बाळंतपणाला राका कुंभारच. आता आली म्हटल्यानंतर राकाने काही तिला हाकलली नाही. सगळं आगत स्वागत. मग तिच्यासाठी वेगळं पोतं, संरक्षण. ती आली नाही तर जीवाची घालमेल. बाळंती नाही पोरगी. प्रोटीन्सची पावडर टाकून दूध. काळजी आहे हो, काळजी आहे. आणि झाली 5 पिल्लं झाली एका झटक्यात. कुंती दृष्टांत चुकलेला आहे. कुंतीला 5 मुलं झाली नाहीत. कुंतीला 3च झाली. माद्रीला 2, एकूण 5 आहेत. का सांगितलं? असे आपले कान तिखट पाहिजेत. नाही तर आपला बुवा सांगतात म्हणून ऐकून घ्यायचं नाही. आणि असे असतात कान तिखट. मला आनंद वाटतो ती माणसं येऊन सांगतात आपले चुकलं बरं का दृष्टांत. नरहरी सोनारांची कथा सांगताना मी ही चूक केली होती. नरहरी सोनार व्यापाऱ्याला म्हणाला मी विठ्ठलाचं तोंड बघू शकत नाही. मग व्यापारी म्हणाला तुमचे डोळे बांधतो, तुम्ही मूर्तीला येऊन माप घ्या करगोट्याचं. आणि पटकन बोलताना मी बोलून गेलो. व्यापाऱ्याने ह्याचे डोळे बांधले आणि याला धृतराष्ट्रासारखा देवळात नेला. पोरांनी चूक काढली. धृतराष्ट्र आंधळाच होता, पट्टी बांधायची गरज नाही. डोळ्याला पट्टी गांधारीच्या होती. अहो महाभारत तुम्ही वाचले का आम्ही वाचले मला सांगा. इतकं कसं तुम्ही छाती ठोक चुकीचं बोलताय. धृतराष्ट्रासारखा कसा नेला?
गांधारी जर का नेला सांगा ना, हे बरोबर आहे. डोळ्याला पट्टी कशी बांधली मग? छोट्या छोट्या गोष्टी असतात. किती बारीक चूक सापडायला हवी हा, आणि असली तर सांगायला हवी, नंतर सांगायची, बाकीच्यांना नाही. जो चुकला त्यालाच सांगायचं बघता, हे महत्वाचं आहे. नाही तर सगळ्यांना सांगायचं आता आपले व काय बोललेत. हो, कथेच्या अवघात असं झालं, असं झालं, तसं झालं. आणि मग एका नातवानी आपल्या म्हाताऱ्या आजीला विचारलं. हा शब्दप्रयोग चूक आहे. म्हाताऱ्या आजीला, आजीला इतकंच पुरेसं आहे ना. मग आता एखादी लहान सांगा आजी कुठली आहे ती, म्हणजे म्हातारी आजी तुमच्याकडे नसेल. एक 5 वर्षाची आजी होती, मग तिला असं शक्य आहे? म्हाताऱ्या आजीला काय? माझ्या मागणं पाठीत मारलं हो. आता पाठीत मागणंच मारणार ना. इतक्या चुका आपण बोलताना करतो, मराठी भाषेचा सार्थ अभिमान करून, अर्थात काही त्यातलं. पण या ठिकाणी आणखीन एक शब्द मला नवीन सांगायचा आहे, तो असा. या मांजरीची ती 5 पिलं घरभर खेळतायत, पळतायत, पण मांजर हे असं दुर्दैवी जनावर आहे की तिला तिची पिलं बापापासूनच सांभाळावी लागतात, कारण बोका ती खातो हो. म्हणून सारखी पिलांचे मुक्काम बदलायचे. आणि एका दिवशी तिनं घोळ केला, ही सगळी छोटी पिलं एका मडक्यात ठेवली. आता कुंभाराकडे ओली मडकी करून ठेवलेली असतात, आणि 1 महिन्यानंतर भट्टी लागते, त्याच्यात ती भाजायची असतात. आता ते मडकं ओलं होतं म्हणून छान गारगार एसी आहे म्हणून ठेवली येडीत. बरं, जेव्हा भट्टी लावली तेव्हा माहित नाही ना आत काय आहे काही नाही. धडा 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 मडकी लागली. आता ती जी भट्टी असते त्या भट्टीला एक नाव आहे, त्याला आवा असे म्हणतात. आवा चालली पंढरपुरात, त्यातली ही आवा नाही. त्या लाकडाचा जो चौक, आपल्या विटांचा चौकोन केलाय, मध्ये लाकडं ढलपे टाकले, त्या विटांचा जो चौकोन त्याला आवा असे म्हणायचे. का सांगायला पाहिजे? कारण गाण्यामध्ये तो शब्द येणार आहे, आणि तुझं नाही कळला तर तुमची पंचायत माझी पंचायत. मी मैफलीमध्ये गाणं म्हणत होतो, दाटून कंठ येतो ओठात येई गाणे. समोरच्या माणसाने मला नुसतं हात करून विचारलं की ह्या गाण्याचा राग कोणता आहे, कुठल्या रागामध्ये हे गाणं आहे. आणि चुकून मी त्याला पटकन सांगितलं, हा तोडी. तो तिथनं उठला, गेला बाहेर. कार्यालयात जाऊन तो हातोडी घेऊन आला. एवढा का रागवलाच नाही? तुम्ही मागितलं ना नालाय का, हा तोडी राग आहे असं मी तुला सांगत होतो. आता हा तोडी यातला राग जर कळला नाही, त्याची पंचायत माझी पंचायत. पुण्यात आल्यानंतर माझी खूप वेळा पंचायत झाली. जिथे चुना घोटतात त्या यंत्राला घाण म्हणतात, हे मला माहीतच नव्हतं. दुकानावर पाटी असायची, येथे घाणीत मळलेला स्वच्छ चुना मिळेल. म्हणजे काही वेडपट आहेत का? घाणीत मळल्यावर तो स्वच्छ कसा असेल? अरे गदाड्या, ज्याला घाण म्हणतात त्याला काय करशील? तो लोकभाषेतला शब्द आहे, तो तसाच मान्य केला पाहिजे. या दृष्टीनं पंचायत झाली अशी. ती सगळी ओली मडकी ह्याने आव्यामध्ये टाकली, आणि जसा धूर पेटला आणि झोपडीतनं दूर आला, ते गावभर ती मांजर फिरत होती, तिला तो दिसला. आणि तिच्या लक्षात आलं काय घोळ झाला तो. ती जी धणाधण उड्या मारत त्या ठिकाणी आली, आणि स्वतःच त्या अग्नीमध्ये उडी मारायचा वेडेपणा करू लागली. मांजराने उडी घातली हो आगीत. अव्याजवळी धावोन त्वरित आली, अव्याजवळी धावोन त्वरित धाली ना धाती ना धादी ना धाती ना धादी ना धाती ना धादी ना धातू ना. म्हणून आधी सांगून ठेवलं,
नाही तर चुकून वाटेल अविनाश नावाच्या कुठल्या मुलाकडे मांजर गेली काय, अव्याजवळी. नाव नाही हे. अव्याजवळी धावो न त्वरित आली, हो अव्याजवळी धावो न त्वरित आली. दूर पाहून या घाबरीच झाली, हो दूर पाहून या घाबरीच झाली. करी ह्या फेऱ्या पुढे मागे घालते येर झार, पुढे मागे घालत येर झार, पुढे मागे घालते येर झार. चकित होई राका कुंभार, चकित होई राका कुंभार. अव्याजवळी धावून तिला सारखा तो आगीतनं बाहेर काढायचा, पण राकाचा हात सुटला की मारलीच उडी तिनं. शेवटी गॅच धरली त्या मांजरीला. जणू काही तिला कळतंय असं बोलायला लागला. येडपडेस काय, कुठं मारायला जाते तिथं. मांजरी बेदरलं आणि त्याच्याकडे दुसरी भाषा नव्हती. त्यांनी फक्त त्याचे हात चाटायला सुरुवात केली. ते कळलं राकाला. बायकोला बोलून आणलं. का ग कारभारनी, मडक्यात हिची पिलं आहेत का काय? मी बघितलंच नाही हिची. पोरीला बोलून आणलं. चंपे, मडकी बघून टाकायचं कळत नाही. आता ही पिलं मडक्यात ठेवेल कोणाच्या काकाला माहिती. मांजरीला तसंच मांडीवर घेतलं. माऊली क्षमा कर, आयुष्यात कधी पाप झालं नाही हातून. हा डाग नको माझ्या आयुष्याला. दोन्ही हात घट्ट जोडले पांडुरंगाला आणि सांगितलं, भगवंता तू म्हणशील ती किंमत मान्य करतो, पण या आईची पोरं जिवंत ठेव. मेलेली पोरं बघून विवळणारी आई मला बघता नाही यायची. पांडुरंगा एवढा ऐकलंस तर कुंभाराचा धंदा बंद करीन, पंढरपूरला येऊन राहील. जे तुझ्या दर्शनासाठी भक्त येतील त्यांची सेवा करण्यात आयुष्य घालवील. त्यांना स्नानासाठी पाणी देणं, जेवणासाठी सरपण देणं, वेळ प्रसंगी दाणी पाणी करणं, ज्या वृद्धांना चालता येत नाही त्यांना खांद्यावरती घेऊन यात्रा घडवणं, प्रदक्षिणा करणं, सगळं तुझ्या भक्तांचं करी. या आईला दुःखी नको करू. काय गमाय करू. कारण एकदा तो आवा पेटला की 4 दिवस विझणार नाही. पांडुरंगाचं भजन करत बसून राहिला बिचारा. त्या मांजराला पण कळत होतं की मांडीवर बसून त्या आगीकडे बघायची. येईल बरं तुझं पिलू, येईल बरं तुझं पिलू. 4 दिवस झाले, सगळी भट्टी शांत झाली. राका कुंभाराने घट्ट डोळे मिटले. ते जळलेलं पोर बघायची आपल्यात नाही ताकद महाराज. कोणत्या मडक्यात पिलं होती तुम्हाला नाही कळणार, तिला माहित होतं. त्यामुळं भट्टी विजल्याबरोबर ताडदिशीची आतमध्ये उडी मारली. त्या मडकं ओढून काढलं, मडकं ओढून काढलं, धक्का मारून ते उपडं केलं. मडकं गदा 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 हलवलं त्या मांजरीने. आणि राका कुंभाराची मुलगी वेड्यासारखी किंचाळली, म्हणली, बाबा डोळे उघडा, सगळी पिलं जिवंत आहे ती. तुर 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 पळते ती, इकडं पळते ती.
तिकडं पळत येते मंत्र त्यांच्या मागं पळती. हा या 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 यो माझ्या घरा गो माझ्या सगळी पिलं जिवंत पळत येते. 4 दिवस भट्टीतनं बाहेर आलेलं मडकं आपल्याच गल्लीतला दुसरा कुंभार बोलवला. देवळामध्ये जाऊन पुरोहिताला बोलवला. संकल्प करा गुरुजी, मी पांडुरंगाला शब्द दिला हा संसार थांबवायचा. जे जे माझं होतं ते ह्याला देऊन टाकायचं आणि आता पंढरपूरला जाऊन भगवंताची अखंड सेवा. इथे राहून प्रपंच सांभाळून सेवा करत होतो. 50% प्रपंच होता, 50% सेवा होती. आता फक्त जगायचं आहे म्हणून 2% प्रपंच आणि बाकी 98% फक्त भगवत सेवा. एवढी शब्द पाळणारी माणसं अवघड आहे. तो आष्टेकर सोनाराच्या दुकानात बघितलं ना आपण, नवऱ्याने अंगठी घातली माप घेण्यासाठी, घातली ती अडकलीच. तेल द्या तेल, गोल गोल फिरतीये बाहेर घे. एरंडेल द्या. तो सराफ म्हटला साहेब एरंडेलांनी अंगठ्या निघतात हे मला माहित नव्हतं, म्हणजे तेल मी देऊ शकतो आहे माझ्याकडे. मग सुरुवात बोली लावायला. सोनार म्हणलं याला एकच उपाय आहे, माझ्याकडे इलेक्ट्रिक कटर आहे. तेवढं तोडलं की ती पकडीनं मोठी करता येते, काढता येते. कटर इलेक्ट्रिक कटर आहे. ते अंगठी संपून सुद्धा थोडा वेळ समजा चालू राहिला, ह्याला काय दिसणार, गेलं बोट. म्हणजे शंकरा शंकरा अंगठी निघू दे, सोमवारचा उपवास करतो, मंगळवारचा उपवास करतो गणपती, अंगठी निघू द्या. बुधवारचा उपवास करतो पांडुरंगा, अंगठी निघू द्या. गुरुवारचा उपवास दत्तात्रेयाचा, शुक्रवारचा उपवास देवीचा, शनिवारचा उपवास मारुतीचा. 60 डिशेची निघाली. बरं झालं मी काढली, नाही तर एवढे उपास करायला लागले असते. पांडुरंग हरी वासुदेव हरी, वारे शाण्या जिन्नस आहे. बरं झालं निघाल्यावर मी काढली, एवढे उपास करायला लागले असते. शब्द पाळणं मोठा अवघड महाराज. राका कुंभारानं सगळा संसार दुसऱ्या कुंभाराच्या हाती देऊन टाकला. पंढरपुरामध्ये आले. पंढरपूरच्या देवळासमोरच्या झाडाखाली निवास. घर बांधायचंच नाही आता. जगायचं कशावर? उपाय एकच, अरण्यात जायचं, सरपणासाठी काही लाकडं तोडून आणायची. ते सरपण पंढरपुरामध्ये कोणाकोणाला लागणं आवश्यक होतच, गॅस नव्हताच. त्यामुळे जेवणापासून ते पाणी तापवण्यापर्यंत सरपण पाहिजे. हे सगळे शब्द तुम्हाला माहिती आहेत म्हणून मला बरं आहे. हो ना, नाही तर अनेक ठिकाणी शिक्षकांना सर म्हणतात. त्या शाळेत मध्ये मी जेव्हा सांगितलं की पूर्वी सर पण जाळायचे, त्या मुलांना एवढा आनंद झाला होता. वा वा, लाकडाबरोबर सरांना पण जाळता येत होतं, किती सुखात ते. अरे गाढवानं सर पण जाळायचे म्हणजे काय सरांना जाळतात? शब्द माहीत नाही ना, ते त्याला सरपण म्हणतात. ती सरपणाची मोळी घ्यायची, विकली, 1,000 रुपये मिळायचा. 1,000 रुपये मिळाला, 80 मीठ भाकरी सुटली, विषय बंद. बाकी कोण पंढरपुरात नवीन यात्रेकरू आलेत, शोधा, त्यांची अवस्था काय आहे, त्यांना काय गरज आहे पाहूया. त्यांची त्यांची सेवा करायची. नवरा बायको मुलगी तिघांनी, कुटुंब. तुम्हाला पाहिजे तर करा, मला सांगू नका. हे आधी येडपट. तबल्यामध्ये एक वेळ ठीक आहे, दुप्पट आहे, तिप्पट आहे, चौपट आहे, व्याजदरामध्ये बँकेत 5पट आहे. पण या सगळ्या पटी थांबतात कुठं? येडपट. कुठलंच पट नाही. हे काय येडे तर का आहे ते संसार फुकून टाकायचा. पांडुरंगाने मी टाकलेला शब्द पाळला, काय भयानक अवस्था आहे ती.
शक्य नाही. आणि अशी सेवा चालू असताना एका दिवशी प्रसंग गोड घडला महाराज असा की राका कुंभाराची मुलगी त्या चंद्रभागेच्या धोत्र धुतीय बापाची, तिच्या शेजारी एक दुसरी मुलगी येऊन बसली, ती नामदेवाची. नामदेवांना 4 मुलगी आणि 1 मुलगी. नामदेवाची मुलगी शेजारी बसलेली, तिचं पण तिकडे कपडे धुण्याचं काम चालू आहे. तिनं धोतर धुतलं, पिळलं आणि फाटकन झटकलं, ते पाणी उडलं तिच्या अंगावर. काय गे दिसत नाही का, इथं बसली ना मी. आता नदीच्या पात्राच्या शेजारी बसायचं, झटकल्यावर पाणी उडलं म्हणून बोंबले, ह्याला काय अर्थ आहे का? अहंकार असा जबरदस्त होता त्या मुलीचा. तिने विचारलं, कोणाची ग लेक तू? ती म्हणली, मी राका कुंभाराची लेक. आणि पटकन त्या मुलीच्या तोंडात आलं, कुंभाराची लेक म्हणून गाढवासारखी वागली. कुंभाराच्या घरात गाढवं असतातच ना, असं खरं बोलू नये. कारण काय असतं, प्रत्येक वेळेला बोलायला आपल्याला चान्स मिळतो असं नाही, त्यांनाही मिळतो. आणि मग त्यांनी बोलल्यावर केवढ्याला पडायचं. आमच्या साताराच्या शाळेत झालं होतं असं, बरं सांगून ठेवतो म्हणून, म्हणजे असं काही काही गोष्टी माहीत असल्या म्हणजे आपल्याकडून ती चूक होत नाही. साताराच्या शाळेमध्ये शिक्षकांनी निबंध लिहायला सांगितला, तो त्या पोराला आला नाही. तर बरं वर्गात बोलले, हो कोणाचा पोरगा तू? म्हणलं कुंभाराचा पोरगा. बरोबर, गाढवच असणार तुझं डोकं, निबंधच नाही लिहिला. तेव्हा ॲक्ट्रॉसिटी नव्हती. त्याने जाऊन बापाला सांगितलं, बाबा मी कुंभाराचा असल्यामुळं गाढवासारखं असं म्हणले ते. बा उद्या मी येतो, नदीवरच येतो. मास्तर नदीवर येतो ना आंघोळीला. तो 2 गाढवं घेऊन नदीवर आला. मास्तरची आंघोळ होईपर्यंत थांबला. मग त्या ओली माती गाढवांच्या ह्याच्यावर घातली आणि ते घाट चढायला लागलं गाढव. आता माती जास्त भरली पाठ्याने, ते काही ते जमलं, लडबडायला लागलं गाढव. हाक मारली कुंभारानं, मास्तर जरा मदत करा की. परोपकारी जीव, गावातला परोपकारी म्हणजे मास्तरच, एक डाव भूताचा. मग त्याने बिचाऱ्याने गाढवाला मागं ढकलत ढकलत वरपर्यंत आणला. गाढव सरळ चालायला लागलं आणि कुंभारानं आभार मानले. धन्यवाद मास्तर, तुम्ही होता म्हणून बरं झालं, एका गाढवाच्यानं नसतं जमलं. मास्तरांना कळलं कालचं सव्याज परत आलेलं आहे. याचंच ते कार्ट असणार जे काही मी बोललो ते. याच्यात मी गाढव म्हटलो नाही कोणाला, पण वा तुम्ही आला बरं झालं. एका गाढवाच्यानं नसतं जमलं. हे सगळं चांगला गाढवपणा चाललं ते बरं आहे. कोणाची ग मुलगी तू? म्हणली कुंभाराची लेक, म्हणून गाढवासारखी वागलीस. मग तिनंही पटकन विचारलं, तू ग कोणाची लेक? म्हणली मी नामदेवाची लेक आहे. मग हिच्या तोंडी वाक्य आलं, म्हणूनच एवढी अहंकारी आहेस. कारण नामदेव महाराजांनी हे लपवलेलं नाही. त्यांच्या आयुष्याच्या पूर्वार्धामध्ये त्यांना प्रचंड अहंकार होता. हे त्यांनीच लिहिलंय, दुसऱ्यांनी लिहिलेलं सांगत नाही. बराच काळ असा होता की हे अहंकार म्हणजे असा, आम्ही देवाशी बोलतो, देव आमच्या बरोबर नाचतो. आणि त्याही पेक्षा अनेक सिद्धी प्राप्त होत्या, अनेक सिद्धी. नामदेवांच्या शेजारी घर होतं. तो माणूस भागवत कथा वगैरे सप्ताह करून पोट भरत होता. तेव्हा भागवत कथा करणाऱ्याला फारसे पैसे मिळत नव्हते, त्यामुळं भागवतच घर चाललं होतं. भागवत संसार त्याचा बिचारायचा. त्याचं कुठलं पुण्य फळाला आलं? त्याला एक साधू भेटला. तो म्हणाला, तू इतकी चांगली कृष्णाची सेवा करतोस, गरिबीत का करतोयस? तुला परीस देतो. परीस येऊन काय करायचं? लोखंड घ्यायचं, त्याला चिकटवायचं, लोखंडाचं सोनं झालं, सोनाराकडे जायचं, विकायचं, बक्कळ पैसा. याने उपद्व्याप सुरू केला. ते काय डोळ्यावर याचं राहील? घरातली परिस्थिती सुधारायला लागली. नामदेवाच्या बायकोने विचारलं,
हे कसं काय तुम्हाला जमलं? त्या भागवताच्या बायकोनं सांगितलं, कोणाला सांगू नका. म्हणजे सगळ्यांना सांगून झालंय, आता तुम्ही कशाला वेगळं कोणाला सांगताय? कोणाला सांगू? तुम्हाला सांगते, असं असं दगड मिळालंय, अय्या मला द्या ना एक दिवसापुरता, कारण आमच्याकडे तीच परिस्थिती आहे. शिंप्याचं दुकान काही फार चालतं अशातली गोष्ट नाही, पण ओव्हर टाईम करून चांगले पैसे मिळवायचे त्यांची वृत्ती नाही. टाईम ओव्हर झाला की दुकान बंद, आणि हे देवळात विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्यांचं ठीक आहे का, शेवटी प्रपंच आपल्याला चालवायला लागतोय. त्यांना काय होते, फुकटच्या ताट्यावर येऊन बसणार गेळायला. तू देच, परीसच दे. तिनं परीस दिला, नामदेवरावांच्या बायकोनी घरी नेला. घरातल्या लोखंडाच्या चुका लहान खेळ्याला चूक म्हणतात, ते सगळं सांगितलं पाहिजे. त्या चुका घेतल्या, त्या सोन्याच्या केल्या, विकल्या, पैसे आणले. कधीतरी 2 वर्षांनी आज गोडधोड होणार होतं. रवा काय आणला, गुळ काय आणला, वा रे वा, असा खमंग शिरा केला पठ्ठीनं. त्या शिऱ्याचा वास नाकात आला तरी बाहेरच्या प्रत्येकाला वाटू लागलं, घरात शिरा. काय शिरा केला, वा. नामदेव घरी येऊन बसले. ते चौरंग काय मांडलाय, रांगोळी काय घातली आहे, ताट काय घेतलंय, आज तुमच्यासाठी स्पेशल. नामदेवाने हातही नाही लावला. हे आलं कुठनं, हे आपल्याला मिळालं कसं? तुम्हाला काय करायचं त्याच्याशी? जे आपल्या कष्टाने आलेलं नाही ते उपभोगणं हे शास्त्राप्रमाणे चौर्य कर्म आहे. आणि आपल्यासारख्या भगवत भक्ताच्या घरामध्ये हे पातक आपणहून का करावं? कसं आलं इतकं मला कळू दे, मी सांगतो काय करायचं. असा असा परीस मिळाला, 4 चुका सोन्याच्या झाल्या. कुठं आहे परीस? घेतला. हातात मिळाल्यावर नामदेव जे तडतड 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 धावत सुटले, चंद्रभागेच्या किनारी गेले, चंद्रभागेत फेकून दिला तो. आता भागवत जो पेटला तो तळपायापासून केसापर्यंत पेटला. तुला दारिद्र्यात मारायचं होतं तर तू मारायचं होतं, मला कशाला दारिद्र्यात मारला? मला माझा परीस परत पाहिजे, मला माझा परीस परत पाहिजे. चाल माझ्याबरोबर. त्या भागवतानं बरीच बोंबाबोंब केल्यामुळं बरीच गर्दी आली होती. आणि सगळ्यांनाच नामदेवाचं बोलणं विचित्र वाटलं. नदीत टाकलेला दगड परत कसा सापडणार आहे? चला गंमत बघायला. गंमत बघायला कोणाला आवडत नाही? चला, ही गर्दी नदीवर. जो तो निरोप पाठवतोय प्रत्येकाला, पंढरपूरला आपल्या काकांना बोलव, गंमत आहे. का? मगाशी टाकलेला दगड नाही मी शोधून दाखवणार आहे. आपल्याकडं पंढरपुरात दगड इतकी जमा आहेत, बोलायचं कामच नाही. काय त्यांच्या कॉमेंट्स चालू गावभर. नामदेव महाराज कमरेभर पाण्यात खाली उतरले, एक डुबकी मारली, ओंजळभर दगड काढले. अख्खं गाव बघते डोळे फाडून. तो भागवत म्हटलं, हे काय चॉटपण आहे? घे ना, सगळे परीस आहेत, यातला कुठलाही खडा घे, सगळे परीस आहेत. कशावरनं? घरनं चुका घेऊन ये. काय आयुष्यातल्या चुका शिल्लक राहिल्या असतील घेऊन ये. चुका घेतल्या, एक दगड, एक चूक सोन्याची झाली. दे टाकून. आता हे पण टाकन, दगड पण टाक. नको, दुसरा नसला म्हणजे हे कमरेत लावून ठेवतो. जेवढे दगड कमरेला लावशील तेवढी बुडायची शक्यता जास्त. रिकामं धोतर असेल तर पोहता चांगलं येईल. तुम्हाला काय करायचं? चल, दुसरा दगड, दुसरी चूक सोन्याची. आता अख्ख्या गावाने फक्त लोटांगण घातलं. अशक्य प्रकार चाललाय. काय रे हे वेडेपणा? आणि त्या भागवतानं ते सगळे दगड टाकून दिले. नामदेवानं हाताला धरून वर आणलं
आणि त्यांच्या पायाशी घट्ट मिठी मारली आणि एकच सांगितलं, मला परीस नको. मग मला तुमची शक्ती पाहिजे. कसली शक्ती? ज्यामुळे तुम्ही दगडाला हात लावला की दगडाचा परीस होतो. महाराज, हे सगळे दगड आहेत, मला माहिती आहे, ते तुमच्या हातात न आले म्हणून परसासारखे वागतायत. ही शक्ती कुठली आली हो? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. मी हात लावला तर दगडाचा परीस करू शकतो, ही सिद्धी होती. पण दुर्दैव हेच होतं, त्याचा अहंकार आहे. अहंकार असा जबरदस्त होता की पांडुरंगाकडे तक्रार केली नामदेवानी पंढरपुरात, माझ्या मुलीचा जर अपमान होत असेल तर आमचं काही स्टेटस आहे का नाही? आणि कोणी अपमान करावा? त्या राका कुंभाराच्या पोरीनं त्यांचं स्टेटस काय? नॉनसेन्स. अरे हा राका सरपण विकतो आणि मिठा भाकरीवरती राहतो, मला माहिती आहे. त्याला चांदीचा सोन्याचा रुपया दिसला तरी तोंडाला पाणी सुटेल. असली योग्यता असणारा त्याची मुलगी माझ्या. किती अहंकार. पांडुरंग म्हणाले, असं करूया का नाम्या? काय? उद्या सकाळी टेस्टच घेऊ, रिटर्न टेस्टच घेऊन टाकू. जायचं उद्या? जायचंच. भगवंता, तुम्ही येणार ना माझ्या बरोबर? आम्ही नेहमीच तुमच्या बरोबर असतो. तुम्ही नैवेद्य आणला तरी आम्ही तुमच्या बरोबर असतो. आणि तुम्ही कीर्तन करायला लागलं की आम्ही नाचायला तुमच्या बरोबर असतोच. हो, नामदेवांच्या कीर्तनात देव नाचायचे, देव डोलायचे. आमच्याही कीर्तनात माणसं डोलतात. कारण वेगळं आहे. चालू आहे का? ते मध्यंतरापर्यंत आले का कीर्तन? झालं की उठवा बरं काय कीर्तन. मग घरी जायचं. कसं कीर्तन चालेल? नाही, छान चालेल, चालतं. लांबच्या माणसाला वाटावं काय गायनाची जाण आहे, सूक्ष्मतेनं सूर आहे. आम्हाला वाटते सूर कळला त्याला की ही जागा चांगली होती, त्याला तो झोपेची आराधना करतोय, ते आम्हाला कळत नाही. आमच्या काही माणसं डुलत नाहीत, पण त्यांच्याकडे नुसतं डुलणं नाही हो. नाम ते पाची अमृत तुल्य वाणी, नाम धाधी नाला तुला. अमृत तुल्य वाणी, श्रवणी येता लोचनी येत पाणी. श्रवणी येता ती वाणी, श्रवणी येता ती वाणी, श्रवणी येता लोचनी येत पाणी. हो नामदेवाची ही दिंडीच आहे बरं. पण आपण नेहमी नारदीय कीर्तनामध्ये वेगळी चाल ऐकतो. नाही तर अख्खं कीर्तन झाल्यावर चर्चा कराल. आपल्याने एकही कीर्तनातलं गाणं म्हटलं नाही, नुसती इकडची तिकडची गाणी म्हणतो. पण हे कीर्तनातलंच गाणं, पण चाल फक्त बदलली हो त्यामुळे. तर नेहमीच्या चालीत तुम्ही अनेक वेळा ऐकलंय, नामदेवाचे अमृत तुल्य वाणी. आता ह्या चालीमध्ये जर 4 दिंड्या म्हटल्या, 5वी दिंडी आली की दिंडीलाच जाल. आता हे ऐकलं, झालं ऐकून आमचं. मग काय कीर्तनकार सुद्धा शोधत बसतात तो, चांगली चाल पाहिजे अजून, चांगली अजून कधी अशी आकर्षक चाल पाहिजे. आणि सापडले अमर भूपाळी सिनेमा आला, अरे ही चाल चांगली आहे. तुझ्या प्रीतीची तरर तरर
फुकटने 5 लाख रुपये घेतले, त्यांना मिळाले, आपल्याला कुठलं कोण 5 लाख देत आहे. कीर्तन झाल्यावर 5 रुपये आरतीत पडले तरी खूप झाले म्हणायचे. साधारणतः आरतीमध्ये पैसे टाकायला माणसाला जो उशीर होतो, ते पैसे नसतात म्हणून नव्हे, हात आत घातल्यावर हाताशी आलेली 50ची नोट बाजूला करून 1 रुपया कुठे सापडतोय. बाहेर कोणी गायला तर 500 रुपयाचे तिकीट काढीन, पण कीर्तन काढ 1.25 रुपया, 1 रुपया गाय 25 पैसे वासरू, गोप्रदान पूर्ण. येत आता काय करावं कीर्तनाची अवस्था, पण पर्याय नाही, उरत बघायचं नाही. त्यामुळं ती चाल थोडी पकडली आणि मग त्या कीर्तनाला वेगळा रंग आला. नामदेवाची अमृत तुल्य वाणी, नामदेवाची अमृत तुल्य वाणी, श्रवणी येता, श्रवणी येता, श्रवणी येता, येता श्रवणी येता, येता येता श्रवणी. श्रवणी येता अमृत तुल्य वाणी, श्रवणी येता अमृत तुल्य वाणी, श्रवणी येता. येता येता श्रवणी येता, लोचनी येत पाणी, श्रवणी येता, लोचनी येत पाणी. स्वये येतो श्रवणास कैटभारी, स्वये येतो हा, स्वये स्वये येतो श्रवणास कैटभारी, स्वये येतो श्रवणास, येतो श्रवणास, येतो श्रवणास, येतो 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 येतो, स्वये येतो श्रवणास. स्वये येतो श्रवणास कैटभारी, रंग चढला तै कीर्तनास भारी, रंग चढला तै कीर्तनास भारी, रंग चढला तै कीर्तनास भारी, भारी भारी, रंग चढला कीर्तनास भारी, रंग चढला तै. असा भारी रंग आहे ना. हा रंग चढला कीर्तनात भारी हो. नामदेवाची अमृत तुल्य वाणी, रामदेवाची नामदेवा, नामदेवा. गोपाल कृष्ण भगवान की जय. दुसऱ्या दिवशी सकाळी नामदेव पांडुरंग एकत्र राख्याच्या वाटेवर. 6 मई युनिट
वार्षिक सगळ्या टेस्ट एकच. एकदा राका, त्याची बायको आणि मुलगी सरपण आणण्यासाठी तिकडे गेलेली आहेत. ह्याच रस्त्याने ते येणार, संशय नाही. एवढं मोठं सोन्याचं नाणं असं टाकून ठेवलं रस्त्यात आणि झाडाच्या मागे दोघांनी वाट बघायला सुरुवात केली. नामदेव, भगवंत. आता राका आला की नाणं बघितल्यावर काय होतं बघूया. राका तिकडून सरपणाची ती मोडी डोक्यावर घेऊन आला. बघितलं नाणं, सोन्याचं, लख सोन्याचं नाणं. इथं कोणाचं पडलं असेल देवा? खोटा असायची शक्यताच नाही, तेव्हा बेंटेक्सच नव्हतं. त्यामुळे चान्स नाही ना काही असं खोटं समजायला. पण राख्याच्या मनात एकच आलं की या सोन्याचा मला मोह नाही होणार, पण मुलीचं काय सांगता? तिचा अजून संसार व्हायचा आहे, तिला थोडा मोह होणं साहजिक आहे. पण त्याच्यामुळे असा पांडुरंगाच्या भक्तांची सेवा करण्याचा जो आनंद आहे त्यात कमीपणा येईल. आपण असं करूया, या नाण्यावर माती टाकू म्हणजे तिला दिसणार नाही. म्हणून राका खाली बसला. आता हा माती टाकायला बसला हे नामदेवाला माहित नाही. त्याला वाटलं उचलायला गेला, त्यांना वाटलं तो उचलायला गेला. नामदेवाने हात केला देवाला, द्या टाळी. खेळ अभी बाकी है, हे संपलं नाही ना अजून. सिनेमा संपलाय कुठे, एवढंच कुठे टाळी देत आहे? जरा थांबा ना, बघू ना काय होतं पुढे. नाम्या, तुला नीट दिसत नाहीये, टाचा वर करून बघ. हा त्या नाण्यावर माती टाकतोय. पण एवढ्यात बायको आलीच, मुलगी आली. आणि हे खाली बसून माती अशी अशी करतायत आणि विचारतायत वरनं काय चाललंय. आता काय खोटं सांगून उपयोग आहे? सांगून टाकलं, असं असं झालं होतं, नाणं दिसलं. पोरी, तुझ्या मनात मोह येईल म्हणून त्याच्यावर माती टाकत होतो. खरं सांगशील तर परमार्थाच्या मार्गात सोन्यावर माती टाकायचीच कशाला? दोन्ही मातीच आहे. ठीक आहे, वेळ पडेल त्या ठिकाणी फक्त योग्य वापर करायचा इतकंच. पण कितीही वापर चांगला झाला का वाईट झाला, आज ना उद्या ह्या सोन्याची ही मातीच आणि नंतर त्या मातीतनं सोनच. तसं काही त्याच्यात अर्थ नाही. असो, आख्यान पूर्ण करण्याआधी त्या मुलीचं काय झालं ते सांगून टाकतो. नाही तो गोंधळ होतो कसा त्या आख्यानाच्या ओघात. ते जर सांगितलं नाही तर अख्खं कीर्तन विसरतात लोक. आणि काळजी फक्त एक असते, मुलीचं काय झालं नंतर त्या. आपल्याला ते सगळंच पंचायतीत पडायचं. म्हणजे समर्थ रामदास स्वामींच्या तपश्चर्येबद्दल फारसे बोलणारे फार कमी सापडले मला. पण समर्थ रामदास स्वामी लग्नातून पळून गेले होते, त्या मुलीचं काय झालं याची चौकशी इतक्या लोकांनी केली. मलाच नाही, आमच्या बाबांकडे सुद्धा यायचे ह्या शंकेसाठी. पण आम्ही एक वेळेस जरा नरम उत्तर देऊ. गोविंद स्वामी आपले अनेकांना माहिती आहेत, ते मुळात कुस्तीगीर होते. त्यामुळे ते फारसं नरम उत्तर द्यायच्या मागे लागत नसत. जर फारच त्रास झाला तर कानफडातही लागवायचे. कुस्ती अंगात अंगात होती. जो कोणी असं आलंच, आपले त्या मुलीचं काय झालं? मग गोविंद स्वामींचं उत्तर ठरलेलं, अजून थांबली आहे, तुमचं नाव सुचवू का? आपण तुम्ही काय चेष्टा करता का? कान पडत खाशील हरामखोरा. वाटेल ते प्रश्न विचारायला माझ्याकडे येता होय. स्वतःचा अभ्यास नाही, काही नाही, काहीतरी टाळकं चालवायचं. त्याला टाळकं म्हणायचं म्हणजे आता कौतुक करायची गोष्ट आहे. समर्थ चरित्र ज्या ज्या जुन्या ग्रंथांमध्ये आहे त्या सर्व ग्रंथांमध्ये हा उल्लेख आहे की 2 दिवस नवरदेवाचा शोध घेतला, तो मिळाला नाही म्हटल्यानंतर त्याच ज्ञातीतल्या दुसऱ्या मुलाशी लग्न झालं तिचं, असा सगळ्या समर्थ ग्रंथात उल्लेख आहे. तुम्ही वाचला नसेल तो काय आमचा दोष झाला? बरोबर, न वाचणारे इतके विचित्र आहेत. तुम्हाला सांगतो की समर्थांची बायको याच्यावर एका प्राण्याने 350 पानाची कादंबरी लिहिली आणि ती द्यायला आला होता. हराम करतो आता काय ते वर्णन त्याच्यामध्ये, आई गो. मग तिनं लांबच राहून समर्थांच्या मठांना कशी मदत केली, मग ती असं कसं करत होती, अमुक असं करत होती. आणि शिवाजी महाराजांना फक्त माहीत होतं ही यांची बायको, त्यांना एवढाच उद्योग होता. शिवाजी महाराजांना ही समर्थांची मागची बायको हे शोधण्यासाठी हेर खातं कशाला वापरावं लागलं देव जाणे. मग तिची मारायची जेव्हा वेळ आली
तेव्हा मग शिवाजी महाराज समर्थांच्याकडे गेले, त्यांना ते घेऊन आले. समर्थ म्हटले, मला कुठे नेतोस रे? म्हणले, थांबा, जिनं तुमच्यासाठी गौरीहर पूजला होता. काय ताप आहे मला सांगा. 10 ग्रंथामध्ये तिचं लग्न झालेलं लिहिलेलं असताना उगाच काहीतरी काल्पनिक कथा तयार करायची आणि त्याच्यावर 350 पानं. आमचे बाबा ते इतके भयानक होते त्याच्यामध्ये, फक्त आम्हाला त्यांना वेळच्या वेळी थांबवायला लागायचं. ते म्हणले, या सगळ्या 3.5 पानाच्या सुरनाड्या करा. नाही, आणि शेंगदाणे ते विकायला येतात ना, त्यांना द्या म्हणले. ते शेंगदाणे फुटाणे वगैरे विकायला येतात ना, त्यांना उपयोगी. अरे हाराम, या कशाला नको ती पानं खाल्ली, याच्यापेक्षा आणखीन चांगलं कथानक दिलं असतं नाही रे तुला. ते पुरीचं काय आहे इतिहासात. आपण तपश्चर्येबद्दल बोलूया. तशी जर गडबड राहिली, मानसिक त्रास होतो. म्हणून राका कुंभाराच्या मुलीचे पुढच्या काळात लग्न झाले, तिला चांगला संसार मिळाला, प्रपंच चांगला झाला. त्याचे पण उल्लेख नामदेवांच्या गाथेत आहेत. म्हणजे राकाचा जावईसुद्धा भगवत भक्त. अर्थात श्रीमंती हा त्यावेळेचा क्रायटेरियाच नव्हता कोणाला बघायचा. चांगलं छान घर आहे, भगवत भक्त घराणं आहे. पुढं लग्न झालं तिचं, पण ह्या प्रसंगाचा समारोप करायचा आहे आपल्याला. तो समारोप असा, त्या मुलीनं सांगितलं, बाबा, या नाण्याची मोह माया मला बाधेल असं तुम्हाला वाटलं कसं? ज्याच्या मुखामध्ये आणि मनामध्ये स्मरता नित्य हरी, मग ती माया काय करी? हेही नश्वर तेही नश्वर हे माहीत असलेल्या, मग तुमच्या घरामध्ये तुमच्या संस्कारात वाढलेली ही मुलगी मला मोहमाया बाधेल का बाबा? आणि त्याही पेक्षा महत्वाचा असा आहे, मोह आणि माया आहे तो या सृष्टीचा विषय आहे. आपण एखाद्याकडे लक्ष्मी असली त्याला श्रीमंत म्हणतो, पण प्रश्न असा आहे, ही लक्ष्मी ज्याच्या आज्ञेत आहे, तो ज्याच्यापाशी असेल तो किती श्रीमंत? तो किती श्रीमंत? आणि बाबा, मला माहिती आहे, माझ्या बाबांनी इतका श्रीमंत जगात कोणी नाहीये. मला कशाला ते सोन्याचं नाणं पाहिजे? केवढा बाबा मोठा आहे माझा. चेष्टा करतेस बापाची. सरपण विकून पोट भरतोय आणि सगळ्यात श्रीमंत बाप. अगं वेडे, काय सोनं नाणं आपल्याकडे आहे? त्या मुलीचं उत्तर फार छान आहे, जो आपल्या अभंगाचा विषय आहे. तिनं फक्त एकच प्रश्न विचारला, बाबा, जर सोन्याच्या नाण्याची किंमत करायची असेल तर हिशोब सांगा. अशी किती सोन्याची नाणी दिली म्हणजे आगीत पडलेली पिलं जिवंत बाहेर येतात, ती एकदा सांगा. काय हिशोब लावायचा सोन्याचा? काय किंमत दिली तर मृत्यूच्या तोंडात गेलेली ही बाळं सुखरूप बाहेर येतात. बाबा, माणसं लक्ष्मीच्या मागे कितीही जात असतील, पण तो लक्ष्मीपती जेव्हा तुम्ही सांगता ही पिलं जिवंत राहिली पाहिजेत, आणि तुमचं पांडुरंग ऐकतो, तुमचं साक्षात विष्णू ऐकतो, तुम्ही सांगितलेला शब्द भगवंत टाळत नाही, याच्यासारखा श्रीमंत जगात कोण दुसरा बघायला मिळणार? कोण दुसरा बघायला मिळणार? असा त्यांचा संवाद चालू असताना भगवंतानी हात पुढे केला आणि म्हटले, नाम्या, द्या टाळी. इथं सिनेमा संपायचा आहे, सिनेमा इथे होता, द्या टाळी. आणि नाम्या, वेडेपणा केलास. परमेश्वराचं चिंतन स्मरण नित्य असून सुद्धा सद्गुरु कृपा नसल्यामुळे अपूर्णता आहे, म्हणून हा अहंकार त्रास देतोय. तेव्हा आता हे चक्र पूर्ण करण्यासाठी आपल्या सिद्धीच्या अहंकारात एका कुंभाराचा अपमान केलास. पुढच्या जीवनात एक कुंभार भक्त तुझा अपमान करेल आणि पूर्णत्वाकडे चक्र पूर्ण होईल. मग गोरा कुंभाराची कथा झाली. गोरा कुंभारांच्या थापटण्याने तो अपमान झाला आणि ते चक्र पूर्ण झालं आणि सद्गुरु कृपेकडे नामदेवांची वाटचाल या ठिकाणी झाली. महाराज, स्मरता नित्य हरी अगदी मान्य आहे, पण तरी सुद्धा निजानंदामध्ये रंगून ही माझी अवस्था भंग पाहू नये, हे वरदान भगवंत नाही देऊ शकणार. ते वरदान सद्गुरूच देतील. ज्यायोगे संसारात राहून सुद्धा संसारातली संकट आणि दुःख येणार नाहीत का? येतील. मग मिळणार काय? त्याची बाधा होणार नाही. ती मोह मायेची बाधा टाळून टाकायची शक्ती भगवंत स्मरणामध्ये
भगवत चिंतनामध्ये, भगवत तपामध्ये आणि सद्गुरूंची कृपा प्राप्त करून घेण्यामध्ये आहे, यात संशय नाही. उद्या प्रार्थना थोडी अशी आहे, थोडं अधिक कीर्तन ऐकवायची इच्छा असल्यामुळे पूर्णाहुती आहे. 3ला जेवण झाली की 3:30ला आटोपतात. 3:30 ते 4:30 1 तास वाया का घालवायचा? 4ला सुरू करू म्हणजे थोडे वास येतील भाताचे वगैरे, येईनात का? आपण जेवून आलोय ना, म्हणजे लवकर सुरू करू. थोडं आणखीन काही सुंदर चरित्र, उद्या पौराणिक चरित्र मुद्दाम सांगायचंय. याचं कारण असं आहे, समारोपाला आपल्याकडे एक राज्याभिषेक, स्वयंवर किंवा या ठिकाणी स्वाहाकार चालू आहे. एखादा यज्ञ विषयक असा विषय त्या ठिकाणी मांडला जावा, असे संकेत आहेत. संकेत चांगल्यासाठीच आहेत, यात संशय नाही. या दृष्टीनं फक्त आता अभंग भैरवीत म्हणायचा, सद्गुरूंचं स्मरण करायचं आणि या ठिकाणी हे सगळं नश्वर आहे हे लक्षात घेऊन सुद्धा आहे त्याच्या आवश्यक वापराला नकार नाही, पण आता मी त्याच्यात गुंतून राहणार नाही. का तर या सगळ्यापेक्षा मोठं कोण आहे? त्या भगवत स्वरूपाला म्हणजे माझ्याच स्वरूपाला प्राप्त करून घेणं हा माझा अभ्यास जास्त महत्वाचा आहे. आणि हा माझा अभ्यास माझे सद्गुरू कायम ठेवणार आहेत. या दृष्टीनं स्मरता नित्य हरी, स्मरता नित्य हरी, मग माया काय करी, मग ती माया काय करी, मग ती माया काय करी. नाम रूपात्मक सर्व ही नश्वर, सत्य है विवरी, विवरी. स्मरता नित्य हरि, हरि स्मरता नित्य हरि, हरि स्मरता नित्य हरि, नित्य हरि, नित्य हरि. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. काही सूचना आणि मग समाप्ती. या ठिकाणी सुरू असलेल्या ऋग्वेद संहिता महायज्ञाची उद्या सकाळी 10:30 वाजता पूर्णाहुती सुरू होईल. त्यानंतर दुपारी 4 वाजता आत्ताच आपल्याला बुवांनी सांगितल्याप्रमाणे कीर्तनाला सुरुवात होईल. कीर्तनानंतर गोपाल काल्याचा प्रसाद हा आपल्या सर्वांना घ्यायचा आहे. आजचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त झाला. आरती घेऊन सर्वांनी आरती करायची. आरती नाही ती वेगळी आरतीसाठी उभे राहूया. आरती म्हणूया. हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा गुण दागीन आवडी, हेची माझी सर्व जोडीन लगे मुक्ती धन संपदा. संत संग देगा सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा,